Brought to you by Sandeep University. Sandeep University, a UGC recognized experience, a 250-plus acre world-class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. राज्यात काल 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचा निकाल लागला आणि आपण पाहिलं की कार्यकर्त्यांनी नेत्यांनी गुलालाची उधळण केली. काही ठिकाणी तर JCBने गुलाल उधळण्यात आला. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एक ट्रेंड दिसत होता आणि तो ट्रेंड होता दंड थोपटण्याचा. ज्या पद्धतीने एखादा पैलवान दंड थोपटतो त्या पद्धतीनं JCBवरती उभा राहून, ट्रॅक्टरवरती उभा राहून, स्कॉर्पिओवरती उभा राहून, फॉर्च्युनरवरती उभा राहून अनेक नेते दंड थोपटत होते आणि त्यांचे कार्यकर्ते देखील दंड थोपटून समोरच्यांना आव्हान देत होते. नक्की हा दंड थोपटण्याचा ट्रेंड कधी सुरू झाला, कुणी सुरू केला, तेच आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आपण जर पाहिलं तर हा दंड थोपटण्याचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड सुरू झाला पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार कैलासवासी भारतनाना भालके यांनी 2019च्या निवडणुकीनंतर कैलासवासी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव केला आणि विजयाच्या रॅलीमध्ये त्यांनी दंड थोपटला. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्या ठिकाणाहून त्यांनी दंड थोपटला. भारतनाना भालकेंचं जर आपण पाहिलं तर तो पैलवान गडी होता. डोक्यावरती परेड गडीची पांढरी टोपी, अंगामध्ये पैलवानी सदरा आणि विजार अशा पद्धतीचा त्यांचा पेहराव होता. एक ग्रामीण भाषा शैलीचा बाज आणि एक रांगडं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि प्रामुख्यानं जर पाहिलं ते स्वतः पैलवान असल्यामुळं एक लढाऊ वृत्तीचा नेता आणि सर्वसामान्याच्या वरती ज्यावेळेस अन्याय व्हायचा त्यावेळेस ते धावून जायचे. अशी अनेक उदाहरणं सर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील असतील किंवा राज्यातील लोकांनी देखील पाहिली. त्यांचा जो तो बाज होता, त्यांची जी ती एक छबी होती ती वेगळी होती आणि त्यांनी त्या ठिकाणी दंड थोपटले आणि एक अभिवादन करत एक विरोधकांना आव्हान दिलं. त्यावेळेस त्यांनी आपल्या दाढीवरनं हात फिरवत अशा पद्धतीची एक स्टाईल केली होती. त्या स्टाईलची चर्चा नंतर पुष्पा सिनेमा आल्यानंतर देखील झाली होती की ती स्टाईल भारतनाना भालकेंची आहे. ही जरी अतिशयोक्ती जरी होत असली तरी देखील आपण पाहतोय की वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अनेक नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यामध्ये काही महिला देखील आहेत आणि महिला देखील दंड थोपटताना दिसत आहेत. काही जणांच्या तर अंगावरती मास्क देखील नाहीत, असे देखील लोक दंड थोपटताना दिसत आहेत. आणि याची सुरुवात झाली ती म्हणजे पंढरपूरमध्ये. आणि कालच आपण पाहिलं की भालके, कैलासवासी भारतनाना भालके यांचे नातू भगीरथ भालके आणि प्रणिता भालके यांचे चिरंजीव शौर्य भालके यांनी देखील 999 त्यांची जी स्कॉर्पिओ आहे की जी भारतनानाची होती आणि 999 नंबर म्हटलं की भारतनानांची गाडी आली असा एक पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये सर्व लोकांना माहीत होतं. त्या गाडीवरती उभारून त्यांनी दंड थोपटले आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं की तू दंड का थोपटले तर त्यांनी प्रतिक्रिया अशी दिली की ज्यावेळेस माझ्या नानांचा मृत्यूनंतर निवडणूक लागली होती आणि त्यांचे वडील भगीरथ भालके यांचा पराभव झाला पोटनिवडणुकीमध्ये, त्यावेळेस विरोधकांनी दंड थोपटले होते आणि त्यामुळं मी आज त्यांना दंड थोपटून माझ्या आईचा विजय झाला आहे नगरपालिकेमध्ये, त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या उमेदवाराचा, त्यामुळे मी दंड थोपटतोय अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळं हा जो दंड थोपटायचा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड पंढरपूरमधून सुरू झाला. तुम्हाला नक्की या ट्रेंडबद्दल काय वाटतंय आणि दंड थोपटायची जी पद्धत आहे ती तुम्हाला कुणाची आवडती? राज्यामध्ये वेगवेगळे नेते आता दंड थोपटताना दिसत आहेत, त्यामध्ये तुम्हाला ही पद्धत कुणाची आवडते ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.